नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, आज सकाळी 10 वाजता झालेला महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेचा जो पेपर आहे त्यामधले 51 ते 70 51 to 70 हे जे सायन्सचे प्रॉब्लेम आहे त्याचे उत्तर आपण पाहणार आहोत। पहा मित्रो, काय योग्य आहे काय अयोग्य आहे। पहिला जो प्रॉब्लेम होता 51 नंबरचा, पण पेपरच्या हिशोबाने असल नंबर खालीवर झाले असतील तर माझ्या प्रश्नपत्रिकेत 51 आहे। ए लेझर लाईट मराठी तर समजणारच नाही, मला सायन्स तर समजतच नाही। ए लेझर लाईट बीम ॲट द मून टेक्स 2.56 सेकंड to return to earth after reflection at the moon surface. How much is the radius of lunar orbit around the earth? कॉमन सेन्स ची गोष्ट आहे का, इथं अर्थ आहे ना इथं मून आहे, असा गेला आणि असा परत आला, याला किती वेळ लागला बा? तर 2.56 सेकंड 2.56 एवढं सेकंड वेळ लागला जाऊन येण्यासाठी। आपल्याला फक्त जासाठी किंवा येण्यासाठी एवढा पाहिजे, म्हणजे याचा अर्धा करा लागेल। तर मग डोक्यामध्ये आलं पाहिजे का टाइम टेकन बाय द लेझर बीम टू रीच द अर्थ। ठीक आहे, तर बा लक्षात ठेवा टाइम आहे ना, टेकन बाय द लेझर बीम टू रीच द, लक्षात ठेवाचो टू रीच द अर्थ। एवढं जर झालं असं तर बा जाऊन येण्यासाठी 2.56, तर फक्त येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तर अर्धा टाइम होईल त्याचा, तर हाफ इंटू 2.56 एवढं जर आपल्या डोक्यामध्ये आलं तर आपलं वेळ बढिया होऊन जाते। 256 च्या अर्धे म्हणजे 128 म्हणजे 1.28 सेकंड एवढा आपला तयार झाला। दुसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे स्पीड ऑफ लाईट, मी शॉर्ट मध्ये लिहून राहिलो स्पीड, लक्षात ठेवा स्पीड ऑफ लाईट, लक्षात ठेवा हे सर्वले पाठच राहते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। एवढं आपल्याला झालं असं तर बा आपल्याला ही रेडियस काढायची आहे। तर रेडियसचा अर्थ काय होते बा, तर लक्षात ठेवा हा अर्थ झाला इथं कुठं तरी या ऑर्बिट आहे ना, मून आहे, मून आहे, याचा काय आहे बा तर लक्षात ठेवा उपग्रह आहे। तर मग आता एवढं जर झालं असं तर रेडियस ऑफ द लुनर ऑर्बिट काढायचं असेल तर डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून, तर बा डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून रेडियस काढायची आहे आपल्याला लुनर ऑर्बिटची। तर लुनर ऑर्बिट, तर मी याचा फॉर्म्युला तोंडी सांगून राहिलो, डिस्टन्स बिटवीन लक्षात ठेवा अर्थ अँड मून, तर बा आपलं आहे ना टाइम किती आहे बा तर 1.28 असं। मग आता एवढं जर झालं असं इंटू काय करायचं तर 3 × 10⁸ एवढ्यानं गुणाचा आहे, बस झालं आपलं उत्तर तयार आहे ना। 8 × 3 = 24, 4 × 4 = 3, 3 × 2 = 6, 2 × 8, 3 × 1 = 3 × 10⁸ मीटर एवढं आपल्याला तयार झालं। आता गावरानी हिशोब सांगतो, रेडियस म्हणजे काय रे बा, तर एका आहे ना असा असेल तर याने रेडियस म्हणते, म्हणजे अक्षरशः हे डिस्टन्स आहे। तर आपण लहानपणी शिकलो डिस्टन्स बरोबर आहे ना अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, बस एवढंच केलं तर हे झालं वेग न ह्या झाला वेळ, तर वेळेला वेगेनं गुणलं तर दोघातलं डिस्टन्स भेटते। म्हणजे गावरानी फॉर्म्युला आहे, साध्या भाषेमध्ये कसं होते तर अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, आणि ह्याच अंतर म्हणजे डिस्टन्स आपण काढला। आणि ज्या विद्यार्थ्यानं याला काळं केलं म्हणजे ऑप्शन 4 काळं केलं तेच बरोबर। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारला हा तर 8व्या वर्गापासून आहे हो, सर्वात बोगस प्रश्न आहे। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अन एटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, बिलकुल बरोबर आहे। व्हाय? बिकॉज लक्षात ठेवा तो पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज एक्झॅक्टली इक्वल टू द निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, therefore लक्षात ठेवायचं हो है ना। व्हाय? बिकॉज प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज अँड न्यूट्रॉन हॅज नो चार्ज। तर प्रोटॉनची जेवढी संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते, म्हणून दोघे एकमेकाला कॅन्सल करतात आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो। तर त्यानं प्रश्न विचारला an atom is electrically neutral, ठीक आहे। दुसरा काय आहे बा तर लक्षात ठेवा, म्हटलंय दी निगेटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज इक्वल टू दी, पहिली गोष्ट न्यूक्लियसवर निगेटिव्ह चार्ज राहतच नाही, पॉझिटिव्ह राहते, म्हणजे बी ऑप्शन रॉंग आहे।
म्हणजे आपलं ऑप्शन उत्तर काय राहील बा तर तिसरं आणि ए करेक्ट आणि बी रॉंग, बी इनकरेक्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यानं आहे ना 52च्या तिसऱ्याने काळ केलं ए इज करेक्ट अँड बी इज इनकरेक्ट, त्याचं उत्तर बरोबर. त्याच्यानंतर लक्षात घ्या 53 हा पण प्रॉब्लेम विचारला. 53 डेन्सिटीचा प्रॉब्लेम आहे, पाय ना रिलेटिव्ह डेन्सिटी विचारली. इफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज, तर मी इथं लिहून राहिलो डेन्सिटी ऑफ वॉटर काय रे बा, तर त्यानं म्हटलं 1000 kg पर kg पर मीटर क्यूब एवढी आपल्याला डेन्सिटी देऊन टाकली वॉटरची, रो न दाखवतात. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ कॉपर, तर सीओ ची देऊन टाकली डेन्सिटी आपल्याला 8.9 इंटू 10 टू दी पॉवर 3. लक्षात ठेवा तो केजी पर मीटर क्यूब. रिलेटिव्ह डेन्सिटी फारच सोपा आहे, 9व्या वर्गात हा फॉर्म्युला आहे. 9 क्लास आहे ना सीबीएसई पाहून घ्या. डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ते पुढचं आहे, तर दिस इज डिनोटेड बाय आरडी. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर कॉपरची डेन्सिटी आहे 8.9 इंटू 10 टू दी पॉवर 3 आणि लक्षात ठेवा 1000, तर या झाला तुमचा 1000. एवढं लक्षात ठेवायचं. मग आता एवढं जर झालं असेल तर 1000चा अर्थ काय होते, तर 1000 मीन्स 1000 म्हणजे 10चा घात 3. मग एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. याची डेन्सिटी लक्षात ठेवा, ठीक आहे. याची डेन्सिटी काय आहे बा, तो मायनस आहे. तर कॉपरची डेन्सिटी अशी मायनस दिली, हा वर गेला तर 8.9 गुणिला 10 टू 3 हा वर गेला म्हणजे प्लसचा मायनस 3 आणि 3 6. आता एमपीएससी चा पेपर देऊन राहिलो, त्याचा अर्थ हेच आहे. काय एवढं आपल्याला माहित पाहिजे. तर बा लक्षात घ्या मित्र हो, ऑप्शन नंबर ज्यानं 4 वाला काळ केलं असेल त्याचं बरोबर. या पद्धतीनं सोडवायचं आहे. याच्यानंतर लक्षात ठेवायचं 54 लक्षात ठेवायचं. 2 पृष्ठभागाच्या मध्ये आहे ना, ज्यावेळेस वंगणाचा पातळ असतो त्यावेळेस त्याला म्हणतात. तर मला लक्षात ठेवायचं आहे इंग्रजीत वेन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट हॅव व्हेरी थिन लेअर ऑफ लुब्रिकंट इन बिटवीन देम इट इज कॉल्ड ॲज रोलिंग फ्रिक्शन. काय म्हणतात याला बा, रोलिंग फ्रिक्शन. माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार सांगत आहोत, ठीक आहे. रोलिंग फ्रिक्शन आणि याचा ऑप्शन आहे 2. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. जर त्याच्यानंतर लक्षात ठेवायचो पुन्हा प्रॉब्लेमच विचारला, पा ज्यानं प्रॉब्लेम चांगले केले त्याचा फायदा झाला. कसा सोडवायचा आहे ते सांगून राहिलो. प्रॉब्लेम लावून पाहून घ्या. त्याच्यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम आहे फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिनोटेड बाय म्यू. रिफ्रॅक्टिव्ह ठीक आहे. फर्स्ट मीडियम इफ लाइट वेव्स थ्रू दी फर्स्ट मीडियम विथ वेलोसिटी. तर आपण लक्षात ठेवायचो आहे ना, हे झालं बा लक्षात ठेवायचो. वरत जो असतो तो काय असते बा, तर वेलोसिटी ऑफ रेअर मीडियम आणि खाली जे असते ते काय असते, वेलोसिटी ऑफ डेन्सर मीडियम. एवढा वेळ नाही आहे तर बा लक्षात ठेवा है ना. फर्स्ट विथ वेलोसिटी 2 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड विच चेंजेस टू 1.25. तो बा लक्षात ठेवायचो वेलोसिटी ऑफ है ना रेअर मीडियम दॅट इज एअर मीडियम, ठीक आहे. रेअर मीडियम अपॉन वेलोसिटी इन डेन्सर मीडियम. तर मग हा कसा आहे, तर त्यानं देऊन टाकलं 2 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड आणि डेन्सर मीडियम आहे विच चेंजेस टू म्हणताय तर 1.25 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. पहिले तर ह्यानं ह्या कटला, हा पॉइंट काटाचा असला तर वरच्याच्या मागे 2 झिरो लावा लागल असं. म्हणजे 25 चोक 100 पण 25 पाचा, ठीक आहे. 25 पाचा 125 म्हणजे 4/5. याले जर 2 न गुणलं तर याले 2 न गुणाचं. लवकर बोला, समजते का? असं आहे बा, ठीक आहे. 200 भागीला आहे ना 25 8 200. तर या झाला 25 8 200. 8 गुणिला 2 म्हणजे 16 भागीले 10 म्हणजे 1.6. 1.6 ज्याचं उत्तर असेल ह्या ऑप्शन आहे 3. ज्या विद्यार्थ्यानं 3 या ऑप्शनले काळ केलं त्याचं बरोबर.
एवढं जर झालं असन तर बा याच्याही नंतर प्रॉब्लेम विचारला, बढिया प्रॉब्लेम आहे हा वाला प्रॉब्लेम. लक्षात ठेवा 10व्या वर्गामध्ये आहे. लक्षात ठेवा करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा सीबीएसई मध्ये आहे, त्याच्यात देऊन आहे पॉवर. पहा मग काय सांगून राहिलो, एका माणूस आहे ना, ए पर्सन कॅरिंग बॅग ऑफ टोटल मास 25 kg. आपल्याला काय ना प्रॉब्लेम नंबर आहे 56. ए पर्सन कॅरिंग ए बॅग of total mass 25 kg. तर m is equal to 25 kg. एवढं जर झालं क्लीन अप आहे ना, पुढे वाचायचं काम नाही. अप टू ए हाईट 5 मीटर म्हणजे बा आपल्याला काय झालं, मग आता या केजी मध्ये आहे. आपल्याला फॉर्म्युला F is equal to mg. लक्षात ठेवा F is equal to mg. तर बा F is equal to 25 into 9.8 एवढं तयार झालं. आता एवढं जर झालं असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला काय रे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. या झाला डिस्प्लेसमेंट. किती वर उचललं म्हणते तर 5 मीटर, 5 मीटर वर गेला है ना. अप टू हाईट 5 मीटर म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं 5 म्हणजे 25 into 9.8 into 5 एवढा झाला वर्क डन. आता त्यानं त्या माणसाचं त्या पर्सनचं पॉवर विचारलाय. व्हॉट इज पॉवर, वर्क डन पर युनिट टाइम इज कॉल्ड पॉवर आहे ना. दिलेल्या वेळेत केलेलं कार्य म्हणजे माणसाचं पॉवर म्हणजे बा W/T. तर बा W भरून टाकाचा 25 9.8 into 5 आणि किती देऊन टाकलाय टाइम, तर त्यानं देऊन टाकलाय 30 सेकंद. 5 सक 30 असं. यावाला यानं गुणून टाकायचं. 25 8 200 शी 0 उरले 20, 25 9 ठीक आहे. 25 9 200 25 8 200 शी 0 उरले 20, 25 9 सव्वा 200 सव्वा 200 न 20 म्हणजे 245 असं. भागिले किती बात 6. जर 245 ला 6 न जर भागलं तर याचं उत्तर येते 40.83. बस ज्या विद्यार्थ्यानं 40.83 म्हणजे ऑप्शन दुसरा पॉवरचं युनिट वॅट राहतील एवढं लक्षात ठेवा. ऑप्शन कोणता याचा दुसरा, ज्यानं बरोबर काळ केलं त्याचं उत्तर बरोबर. एवढं जर झालं असं तर पुढचा साधा प्रश्न विचारला. इकॉलॉजी हा शब्द आहे ना, who among the following scientists coined the term ecology. इकॉलॉजी लक्षात ठेवा, जो हा शब्द देणारा जो सायंटिस्ट होता तो जर्मन सायंटिस्ट होता. सायंटिस्ट म्हणण्याच्या ऐवजी झुऑलॉजिस्ट होता, जर्मन झुऑलॉजिस्ट. आणि याचं नाव होतं अर्नेस्ट हेकल. फारच नावाजलेलं आहे. अर्नेस्ट हेकल इज द नेम, वॉज द नेम ऑफ जर्मन सायंटिस्ट who discovered the name ecology. ठीक आहे. तर बा ऑप्शन काय आहे बा, तर या आहे ना 57 या क्वेश्चनचा ऑप्शन इकॉलॉजीचं आहे ना सायंटिस्ट कोण होता, तर ऑप्शन 2 आहे समजते अर्नेस्ट हेकल. एवढं जर झालं असं तर बा पुढचा 58 नंबरचा प्रश्न सांगत आहोत. लक्षात घ्या 58 खालील आहे ना, which among the following is not involved in respiratory process. हा बायोलॉजीचा प्रश्न आहे आणि मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ वाला माणूस आहो. तर मित्र लक्षात ठेवा, माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार सांगत आहो का बा. लक्षात ठेवा याच्यातला ऑप्शन 1 हा येणार नाही. लक्षात ठेवा बहुतेक 99.9%. त्याने कॅल्व्हिन सायकल म्हणून लिहून आहे, कॅल्व्हिन सायकल. याच्यासाठी काय हे माझ्या वाचण्यात आहे कॅल्व्हिन सायकल. लक्षात ठेवा कॅल्व्हिन सायकल लक्षात ठेवा, तो इज जनरली यूज बाय अल्गी टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड प्रेजेंट इन द एटमॉस्फियर है ना इनटू शुगर. कार्बन ॲटमॉस्फियर मधल्या कार्बन डायऑक्साइडचं कन्वर्शन शुगर मध्ये करण्यासाठी अल्गी या मेथडचा वापर करते. आणि म्हणून लक्षात ठेवा ही मेथड साधारणतः लक्षात ठेवा सेल आहे ना, व्हिच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनो इज नॉट बॉन्डेड. ठीक आहे. which among the following is not involved in the respiratory process. तर रेस्पिरेटरी प्रोसेस मध्ये ही येत नाही, कारण या सायकलचं यूज काय आहे बा, तर हा अल्गी यूज करतो ॲटमॉस्फियर मधल्या कार्बन डायऑक्साइडचं कन्वर्शन शुगर मध्ये करण्यासाठी.
एवढं जर झालं असं तर पुढे विचारलं विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनल इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. अरे हा तर फारच सोपा आहे राजो. त्यानं रायबोसोम दिला. रायबोसोम इज प्रेझेंट इनसाइड द सेल. लक्षात ठेवा तो रायबोसोम दुसरा आहे ना 59 या क्वेश्चनचा ऑप्शन आहे. लक्षात ठेवा तो 2 याने ज्यानं काळं केलं तो बरोबर. काय विचारलं विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅन्यूल इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. तर ह्या झाला तुमचा रायबोसोम. लक्षात ठेवा तो. त्याच्यानंतर 60 नंबरचा जो प्रश्न आहे विथ रिस्पेक्ट टू chromosomes in eukaryotic cell regarding DNA and genetic material, consider the following statement. Number 1, histones are small proteins associated with chromosomal DNA of eukaryotic cell. बिलकुल बरोबर आहे. लक्षात ठेवायचो. ठीक आहे. सेकंड, these protein are rich in basic amino acid, organic and listening. हे पण बरोबर आहे. तिसरा आहे this protein lack ट्रैप्टोफान है ना. दिस प्रोटीन लैक ट्रैप्टोफान. लक्षात घ्या ट्रैप्टोफान इज नॉट सिंथेसाइज मीन्स बनविणे इज नॉट सिंथेसाइज इन आवर बॉडी विच इज ऑब्टेन फ्रॉम डाइट and therefore and sometimes which becomes lack means अभाव. समजते in the diet. तर बा हा जो ऑप्शन आहे सी माझ्या मते हाच तुमचं उत्तर असलं पाहिजे. कोणत्या नंबरचा प्रश्न आहे बा तो 60 नंबरचा प्रश्न विचारला विथ रिस्पेक्ट टू क्रोमोझोम्स इन यूकॅरियोटिक सेल रिगार्डिंग डीएनए एज अ जेनेटिक मटेरियल कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तर सी नावाचा म्हणते दिस प्रोटीन लॅक ट्रैप्टोफान. Tryptophan is not synthesized in our body which is obtained from diet. जेवणातून भेटते. मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आपल्याला ऑप्शन कसे दिले ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, ऑल दी अबाव स्टेटमेंट आर करेक्ट. आणि तिसरा प्रश्न देऊन टाकला ओनली फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट बट नॉट थर्ड. तर आपला जो थर्ड वाला आहे ना तोच चुकीचा आहे. तर आपल्याला ऑप्शन द्यायचा आहे तिसरा आणि त्याच्यामध्ये काय लिहून आहे बा ओनली ए अँड बी इज करेक्ट अँड नॉट थर्ड. तर ह्या वाला ऑप्शनले ज्यानं बरोबर केलं त्याचं उत्तर बरोबर. असो 60च्या नंतर 61 पाहून घ्या. हा तर फारच सोपा आणि साधा प्रश्न विचारला. पोलिओ आहे ना इज व्हायरल डिसीज who extend facilities 10 member nation to fight against polio. लक्षात ठेवायचं who extend facilities to member nations to fight against polio. तर मला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर याच्यामधले ज्यानं काय काय दिले इट इज ॲक्युट व्हायरल इन्फेक्शन कॉज्ड बाय डीएनए व्हायरस. रॉंग. दुसरा देऊन टाकला पॉलीमायलिटिस. तर मित्र लक्षात ठेवा पॉलीमायलिटिस मध्ये ई खाऊन टाकला. इज कॉमनली कॉल्ड पोलिओ. ह्याही रॉंग आहे. मात्र तिसरा जो आहे ना पॉइंट पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम लॉन्च इन इंडिया इन 1995 बिलकुल राईट आहे. नाव पोलिओ इज ऑलरेडी इरॅडिकेटेड फ्रॉम इंडिया. हे पण बरोबर आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना माझ्या मते चौथ्या ऑप्शनला म्हणजे ओनली सी अँड डी चौथा जो ऑप्शन आहे कोणा क्वेश्चनचं तर 61 क्वेश्चनचं त्यानं जर हे काळ केलं असेल तर ते बरोबर. सी आणि डी चा अर्थ होतो पल्स पोलिओ कम्युनिकेशन प्रोग्राम लॉन्च इन इंडिया इन 1995. बिलकुल राईट आहे. नाव पोलिओ इज ऑलरेडी इरॅडिकेटेड फ्रॉम इंडिया. हे पण बिलकुल राईट आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा हा तो 62 नावाचा जो क्वेश्चन आहे तो फारच सोपा साधा विचारला. लक्षात ठेवा लाईफ प्रोसेस म्हणून चॅप्टर आहे 10 क्लास मध्ये पाहून घ्या. मानवाच्या पोटामध्ये ठीक आहे कोणता जठर रस स्त्रवतो विच गॅस्ट्रिक ज्यूस आर सिक्रेटेड इन ह्यूमन स्टमक. तर मित्रो लक्षात ठेवा HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पेप्सिन. हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पेप्सिन हा वाला आहे ना ज्यूस काय होतो मग स्टमक मधून बाहेर पडतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड लक्षात ठेवायचं हो. याचं काम काय बा हार्ड अन्न असं त्याला डायल्यूट करण्यासाठी डिझॉल्व करण्यासाठी. तर बा लक्षात ठेवायचं विच गॅस्ट्रिक ऍसिड आर सिक्रेटेड इन ह्यूमन स्टमक. तर बा लक्षात ठेवा हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पेप्सिन ऑप्शन आहे याचा तिसरा. ज्यानं काळ केलं त्याचं बरोबर. एवढं जर झालं असेल तर 63 पाहून घ्या. काय विचारलाय बाहेर बढिया दिलाय
गिव्ह द सिक्वेन्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन इन मॅमेलियन हार्ट. आपल्या हार्ट मधलं सिक्वेन्स पाहिजे. तर बा लक्षात ठेवायचो साधं सिंपल आहे का बा राईट ऑट्रिकल मधून लक्षात ठेवा पूर्ण शरीराच्या पार्ट मधून ऑक्सिजन येतो. तो जातो आहे ना डिऑक्सिजनेट असतो, त्याच्यात ऑक्सिजन राहत नाही. तो जातो राईट वेंट्रिकल मधून तो कुठं येतो बा तर लेफ्ट मधून लेफ्ट ऑट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. तेव्हा कुठं तो प्युरिफिकेशन साठी हार्टकडे जातो. तर माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार सांगत आहो का या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. म्हणजे बा सिक्वेन्स लावा तर राईट ऑट्रिकल राईट वेंट्रिकल, त्याच्यानंतर लेफ्ट ऑट्रिकल लेफ्ट वेंट्रिकल, दॅट इज BDAC. ठीक आहे. तर मित्रो लक्षात ठेवायचो याच्यानंतरचा जो प्रश्न आहे बा खालीलपैकी ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट an intermediate step in respiration. पुन्हा बॉयलरीचा प्रश्न आहे. तर बा जेवढं माझं अभ्यास आहे त्यानुसार सांगतो का याचा जो चौथा ग्रुप पॉइंट आहे 1,3-DiPGA 1,3-DiPGA PGA असं करून आहे आणि 3PGA हे वाली आहे ना इंटरमिजिएट स्टेप नाही रेस्पिरेशन माझ्या मते. कारण मी या प्रश्नावर मी स्वतःही डाऊटफुल आहो. म्हणून मित्रो लक्षात ठेवा 99% सांगत आहो का हेच उत्तर असलं पाहिजे ऑप्शन 4. त्यानंतर 64 क्वेश्चनचं उत्तर सांगत आहोत. आता यानंतर मात्र लक्षात ठेवायचो 65 हा तर 9व्या वर्गामध्ये 10व्या वर्गातल्याही पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्ही खोलून पहा फिजिक्सचा पहिला चॅप्टर केमिकल रिएक्शन, तर त्याच्यात देऊन आहे. लक्षात ठेवा काय देऊन आहे बाय इन कॅल्शियम ऑक्साइड है ना सो एज टू अचीव द स्टेबल ऑक्टेट. व्हाय कॅल्शियम हैज 2 वैलेंस इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. बोला समझते का. दैट इज इन वैलेंस सेल. कैल्शियम हैज 2 वैलेंस इलेक्ट्रॉन इन इट्स वैलेंस सेल दैट इज आउटर मोस्ट सेल और ऑर्बिट. ऑक्सीजन नीड 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सीजन नीड 2 इलेक्ट्रॉन. therefore calcium transfer 2 electron to the oxygen. ठीक है. and hence calcium oxide is formed. साधं सिंपल रिएक्शन आहे. तर मग लक्षात ठेवायचो आहे ना पहिलाच प्रश्न विचारला इन कॅल्शियम ऑक्साइड सो एज टू अचीव द स्टेबल ऑक्टेट. तर मग पहिलंच आन्सर आहे मग पहिलाच ऑप्शन कॅल्शियम ॲटम ट्रान्सफर इट्स 2 वैलेंस इलेक्ट्रॉन टू द सेम ऑक्सिजन ॲटम. Calcium donate 2 electron to the oxygen forming calcium oxide. बोला मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे विचारलं विच हॅज मॅक्झिमम आयोनायझेशन एनर्जी. तर मित्र लक्षात ठेवायचं आहे ना सिक्वेन्सच सांगतो Mg+ पेक्षा जास्त Mg मध्ये आणि Mg पेक्षा जास्त Mg2+ मध्ये. Mg2+ या विद्यार्थ्यानं Mg2+ म्हणजे तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनले काळ केलं असेल त्याचं उत्तर बरोबर. आयोनायझेशन एनर्जी इज मॅक्झिमम इन Mg2+ आयन्स. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे सांगून राहिलो केमिकल रिएक्शन रेट्स जनरली. ठीक आहे. 67 नावाचा क्वेश्चन सांगून राहिलो केमिकल रिएक्शन रेट्स जनरली आहे ना. तर याचा आन्सर आहे तिसरा. लक्षात ठेवा आर ग्रेटर ॲट द बिगिनिंग ऑफ रिएक्शन अँड डिक्रीजेस विथ टाइम. कॉमन सेन्सची आपल्या व्यवहारून घ्या ना तुम्ही रनिंगले उभे राहा आहे ना सुरुवातीला खूप ताकदीनं धावसाल जेव्हा दम लागल स्पीड कमी होते. तसंच रिएक्शनचा आहे सुरुवातीला स्पीड खूप जास्त राहील आणि हळूहळू वेळ वाढत जाईल तसं त्याचा स्पीड मंद होत जाईल. आणि म्हणून मित्रो लक्षात ठेवायचो केमिकल रिएक्शन रेट ग्रॅज्युअली लक्षात ठेवा रेट्स जनरली आर ग्रेटर ॲट द बिगिनिंग ऑफ रिएक्शन अँड डिक्रीज विथ टाइम. आणि तिसरा ऑप्शन ज्याचा आहे तो बरोबर. तर मला लक्षात ठेवायचो एवढं जर बरोबर असेल तर तुमचं 68 पाहून घ्या. 68 काय म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. पहिलं स्टेटमेंट आहे डायमंड इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बिलकुल राईट.
लक्षात घ्या, ग्राफाइट हॅज 2 डायमेन्शनल शीट लाईक स्ट्रक्चर, बिलकुल राईट. ग्राफाइट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, बिलकुल राईट. डायमंड इज युज्ड फॉर रॉक ड्रिलिंग, बिलकुल राईट. याचा अर्थ असा झाला काही चारही ऑप्शन काय आहे बात बरोबर आहेत. आणि म्हणून मित्र हो, 68 नंबरचा जो क्वेश्चन असेल त्याचं पहिलं ऑप्शन 1 आहे आणि ते त्यानं केलं बरोबर, त्याला त्याचं उत्तर बरोबर. आता पुढचं सांगत आहो आहे ना, त्यानं काय काय देऊन टाकलं. दी मिडेस्ट रिड्युसिंग एजंट विच रिड्युसेस ओनली कार्बोनिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोकार्बोनिल डबल बॉन्ड अँड ईस्टर ग्रुप. हा 12व्या वर्गामध्ये आहे आणि तो कोण आहे मात्र लक्षात ठेवा, NaBH4. NaBH4 तिसऱ्या नंबरवर याचा ऑप्शन आहे, लक्षात ठेवायचं. तिसऱ्या नंबर हा आहे बा रिड्युसिंग एजंट. हा काय करतो बा लक्षात ठेवा, कार्बोनिल ग्रुप मध्ये है ना रिड्यूस करून टाकतो. माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट विच रिड्युसेस ओनली कार्बोनिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोकार्बोनिल डबल बॉन्ड अँड ईस्टर ग्रुप. तर मित्र हो, NaBH4 हाच करतो. याच्यानंतर जो 70 वाला प्रश्न आहे तो पण त्यांना प्रॉब्लेम विचारला, मोल फ्रॅक्शन विचारलं. तर मित्र 12व्या वर्गामध्ये सोल्युशन लक्षात ठेवायचो अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून चॅप्टर आहे. कशामध्ये आहे तर केमिस्ट्री मध्ये आहे, सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. फारच सिंपल साधा विचारला. आणि 32 ग्रॅम मिथेन आणि त्यानं काय देऊन टाकलं, मोलर मास देऊन टाकलं 60 ग्रॅम पर मोल. आपल्याला मिथेन म्हणजे CH4 दिला, किती दिला मात्र 32 ग्रॅम. आणि मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय N1 N2 N3 अँड सो ऑन. तर याने मी मोल फ्रॅक्शन याचं N1 काढणार आहोत. तर बा लक्षात ठेवायचो, हे आपलं ग्रॅम मध्ये देऊन आहे. लक्षात ठेवा, याला जर आपण मोलर मासनं भागलं तर मोल भेटते. बस एवढं लक्षात ठेवा. तर याचं मोलर मास किती आहे बा तर 16. तर 16 दुनी 32 म्हणजे हे झालं 2 मोल. या झाला तुमचा काय रे बा तर याचा. पुढे त्यानं म्हटलं आहे इज मिक्स्ड विथ 192 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. तर बा N2 या N2 मीन्स मोल फ्रॅक्शन. ते आपण पुढं पाहू, लक्षात ठेवायचं. याच्यासाठी N1 याच्यासाठी N2 एवढं लक्षात ठेवा. 192 आणि याचं मोल आहे ना. पुढं काय दिलं बा लक्षात ठेवा, काय दिलं मोलर मास 32 ग्रॅम पर मोल. तर याचं मोलर मास दिलं 32 ग्रॅम. 32 न 192 ले जर भागलं तर किती येते बा तर 6 येते. तर हे झालं 6 मोल. आता मोल फ्रॅक्शन काढायचा असला, मोल फ्रॅक्शन तर आपल्याला काय विचारलं बा आहे ना, मोल फ्रॅक्शन मिथेनचं विचार. मिथेनचं मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय N1. तर ह्या N1 लक्षात ठेवा अपॉन या दोघांची बेरीज N1 प्लस N2 म्हणजे बा N1 किती आहे बा तर 2 आहे. लक्षात ठेवायचो N1. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन. तर बा आपल्याला एक मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर बा ग्रॅम अपॉन मोल. तर या मोल याचा मोल 2 आहे, याचा मोल 6 आहे. तर बस लक्षात ठेवायचो, समजते का, ग्रॅम अपॉन. ठीक आहे. कोणाचा ग्रॅम राहील तर CH4 चा. याला N1 प्लस N2 न भागा लागल. N1 या मिथेनचं या N2 ऑक्सिजनचं, कारण भले एकमेकात मिसळले नाही, कंबाईन तर झाले ना. तर बा ह्या झाला बा आहे ना किती आहे ग्रॅम इन CH4. तर याचं ग्रॅम आहे 32 असं. आणि ह्या झाला 2 प्लस 6, 6 आणि 2 8 म्हणजे 32 भागीला 8, 8 चोक 32. माझ्या मते मित्र हो, ज्या विद्यार्थ्याने याले काळ केलं असं त्याचं बरोबर. तर मित्र हो लक्षात ठेवायचो 70 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आहे बा चौथा 4 नंबरचा. तर लक्षात ठेवायचो 4 आन्सर पाहिजे, ऑप्शन 4च आहे. याला ज्यानं काळ केलं त्याचं बरोबर. तर मित्र मायापरीनं मी खूप प्रयत्न केले सांगायचे. आणि माझा व्हिडिओ आवडला तर आठवणीनं लाईक करा. कदाचित एखादा जर चुकलं तर चुकणार तर नाहीच बहुतेक, फक्त असं झालं असेल तर तेही मला सांगा. आवडला व्हिडिओ तर आठवणीनं घंटी वाजवा. ठीक आहे. आणि काही अडचण असेल तर मेसेज करा. नमस्कार.